नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। 20 ते 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द। 20 ते 28 जानेवारीपर्यंत राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळणार नाहीत। पोलीस संचालनालयाने गृह खात्याचा हवाला देत अशा प्रकारचे आदेश जारी केले आहे। आज 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना होत आहे। त्यामुळे राम भक्तांकडून राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। प्रजासत्ताक दिनाचा सोहळाही 4 दिवसांवर आला आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई पदयात्रा सुरू केली आहे। या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळणार अशी माहिती राज्य पोलीस दलाला गुप्तचर खात्यांकडून मिळाली आहे। या आंदोलनामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आवाहन पोलिसांपुढे आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे। त्यासाठी महासंचालनालयाने गृह खात्याच्या निर्णयाचा हवाला देत शुक्रवारी एक आदेश जारी केला। विशेष पोलीस निरीक्षक सुहास वारके यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या या आदेशपत्रात राज्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुट्टी वगळता साप्ताहिक सुट्ट्यांसह सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश दिले आहे। सर्व पोलीस आयुक्तालये, गुप्त वार्ता विभाग, राज्य राखीव पोलीस दल, नक्षलविरोधी अभियान, विशेष कृती दलासह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून शनिवारी सकाळी संबंधित पोलिसांना या आदेशाची माहिती देण्यात आली असून 20 ते 28 जानेवारीपर्यंत कोणाला सुट्टी घेता येणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।